आईने बाळाचं सर्व काही करायचं, पण बाळाला दात येताना पाहायचं नाही. हा समज की गैरसमज ते पुढे सांगतेस. त्या अगोदर नमस्कार, मी पूजा. आज जरा उठायला उशीर झाला म्हणून पटकन मी खिचडी करायला लागले, पण आज गौला पण माझ्यासोबतच उठायचे होते मला मदतीसाठी, आणि त्याला खाली पण खेळायचे नव्हते, म्हणून मी त्याला किचनवरच बसवले. तेव्हा पुढे तो शांत झाला. पटकन खिचडी करून त्यांचा टिफिन पॅक करून त्यांना बाय केले, पण गौला त्यांच्यासोबत जायचे होते म्हणून हे असे दरवाजाकडे सुरू होते त्याचे. त्याला कसे बसे नादी लावत त्याचा खाऊ बनवला आणि त्याला खाऊ घालायला लागले. तेव्हा त्याने पटकन माझ्या बोटाला चावले. तेव्हा समजले की त्याला दात आला आहे. बऱ्याच दिवसापासून त्याच्या हिरड्या कडक आणि पुढचे 2 दात आहेत ना, ती जागा वाईट दिसत होती, पण मला आईने सांगितलेले की तू त्याचे दात पाहू नको. त्याच्या बाबाला सांग, पण तू नको पाहू, नाहीतर त्याला त्रास होईल. खरंच त्याच्या दाताचा आणि मी पाहण्याचा काय संबंध असेल बरं? समजा मी नाहीच पाहिलं तर खरंच त्याचा त्रास कमी होईल का? आईच नाही तर बरेच जण मला म्हटले. त्याच्या दाताचा विषय निघाला की हे वाक्य माझ्या कानावर येतच होते की आईने बाळाचे दात येताना पाहायचे नाही. खरं सांगा, माझा ह्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही, पण माझं आईचं मन म्हणतं खरंच जर तसं असेल आणि मी पाहिल्यानंतर त्याला जर त्रास झाला तर, आणि ते त्याला सांगता पण येत नाही, त्याची किती चिडचिड होईल ना. ह्या गोष्टींचा विचार करता आपण नकळत विश्वास ठेवतो, बरोबर ना? पहा ना, आईने त्या बाळासाठी 24/7 अवेलेबल राहायचं, सर्व काही करायचं, आणि तिच्याच पाहण्याने त्याला त्रास होईल. हे काय लॉजिक आहे? तुम्हाला पण हे वाक्य ऐकायला भेटलं आहे का? आणि तुमचा ह्या गोष्टींवर विश्वास आहे का? ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय.